कराडच्या नगराध्यक्षांचा जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार, शहर विकासासाठी ठोस आराखड्यावर सविस्तर चर्चा। राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी कराडचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा रविवारी सायंकाळी 6 वाजता यथोचित सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नगराध्यक्ष निवडीनंतर शहरातील राजकारणात झालेल्या या पहिल्याच औपचारिक भेटीला पक्षातील मान्यवर, स्थानिक प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराड शहराच्या विकासाविषयी सविस्तर माहिती मांडत आगामी कामकाजाचा रोड मॅप स्पष्ट केला। शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था सुधारणा, स्मार्ट सिटी संकल्पना, सार्वजनिक उद्याने व आरोग्य सुविधा यासारख्या महत्त्वाच्या प्राधान्य क्रमांकावर त्यांनी भाष्य केले। नागरिक केंद्रित व पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून कराड शहराला आधुनिक आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। यादव यांनी विशेषतः शहरातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती, उद्योग व्यवसाय विकास, डिजिटल सेवा विस्तार, पर्यटन क्षमता वाढवणे आणि वारसा स्थळांचे जतन या उपक्रमांवर भर देण्याचे सांगितले। नागरिकांचा विश्वास, सहकार्य आणि सहभाग मिळाल्यास कराड शहर विकासाच्या नव्या उंची गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की कराड शहराने नेहमीच प्रगतशील विचारांचा वारसा जपला आहे। नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जबाबदार, नियोजनबद्ध आणि पारदर्शक कारभार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। शहराच्या विकास कामांसाठी आवश्यक ते सहकार्य आणि पाठबळ देण्याची ग्वाही त्यांनी दिली। शिरवळमध्ये युवकाच्या मृत्यू प्रकरणी ग्रामस्थांचा संताप, खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी। शिरवळ तालुका खंडाळा येथे सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी रात्री 8च्या सुमारास झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अतिश राऊत या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी राऊत कुटुंबीय, माळी समाजातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी शिरवळ पोलिसांकडे केली आहे। रविवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मृत अतिश राऊत यांचे वडील आणि माळी समाजाचे कार्यकर्ते शिरवळ पोलीस ठाण्यात गेलेत। यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत हल्लेखोरांवर त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली। मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी शिरवळ बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी समाज बांधवांकडून देण्यात आला। अतिश राऊत यांच्या मृत्यूमुळे माळी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनीही अशा प्रकारांना कदापि सहन न करण्याची भूमिका घेतली आहे। शिरवळ बंदला ग्रामस्थांनी सकारात्मक पाठिंबा दर्शवल्याचे यावेळी सांगण्यात आले। असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी दोषींविरुद्ध कडक कारवाईची मागणी सर्व स्तरातून होत आहे। अतिश अशोक राऊत याची काल 72 तास होऊन सुद्धा 36 तास होऊन सुद्धा त्याला झालेली लाठी काठीने मारहाण झाल्यामुळे त्याचे अजून आरोपी अजून अटकेत आलेले नाहीयेत। तरी आमची इच्छा आहे की सर्व आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी मदत करून आम्हाला त्यांना लवकरात लवकर अटक करावी। चुलत भाऊ अतिश अशोक राऊत याचे परवा जे घटना घडली त्या घटनेत अपघात असा ठरवून दिला, पण त्याची जी चौकशी झाली त्यात त्याचा मर्डर झाला अशी पूर्णपणे बातमी आम्हाला मिळालेली आहे। तरी त्याला 36 तास उलटून गेलेले आहेत, तरी त्याचे आरोपी अजून अटकेत आलेले नाहीत। तरी त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी आमची शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे। नक्की घटना काय घडली होती? घटना घडलेली त्याला तिथे पळशीमध्ये काही मुलांनी मारला, गाडी जणांनी त्याला 8 जणांनी लाठीकाठीने मारला, त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। जागेवरच मृत्यू झाला की परत पुढे दवाखान्यात नेताना उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। तुमची मागणी काय? म्हणजे पोलीस स्टेशनला आता निवेदन दिलंय, त्या निवेदनाप्रमाणे पोलिसांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा। कोरेगाव तालुक्यात वजनकाटा घोटाळा उघड, वालचंदनगर इंडस्ट्रीजसह 2 ठिकाणी इलेक्ट्रॉनिक फेरफार, 3,42,000 रुपयांची फसवणूक। कोरेगाव तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात वजन काट्यांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सातारोड येथील प्रख्यात वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड तसेच सातारोड परिसरातील जर्नेश्वर वजनकाटा येथील इलेक्ट्रॉनिक चिप बसवून वजनात तफावत निर्माण करण्यात आल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
पोलीस ठाण्यातून रविवारी सायंकाळी 5:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हेमंत प्रताप येवले राहणार शाहूपुरी सातारा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबर 2025 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत संशयित आरोपी राज जाधव व सचिन जाधव दोघे राहणार पुसेगाव यांनी वजन काट्यांच्या नियंत्रण प्रणालीमध्ये गोपनीय पद्धतीने इलेक्ट्रॉनिक चिप बसवून वजन दाखल्यास फेरफार केली। या पद्धतीने कंपनीतील 10,080 किलो अतिरिक्त रिजेक्टेड कास्टिंग घेऊन जाण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 3,42,000 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात 27 डिसेंबर रोजी रात्री उशिरा 11 वाजता करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंत शिंदे तपास करत आहेत। प्राथमिक माहितीनुसार वजन काट्याच्या डिजिटल कन्सोलमध्ये तांत्रिक हस्तक्षेप करून माल तोलताना वजन कमी अधिक दाखवण्यात येत असल्याचे संकेत मिळाले आहेत। या प्रकारामागे नियोजित व संघटित स्वरूपातील रॅकेट असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली असून संबंधित उपकरणाची फॉरेन्सिक तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे समजते। कोरेगाव तालुक्यात वारंवार समोर येणाऱ्या वजन काटा फेरफार प्रकरणांमुळे औद्योगिक व व्यापारी वर्तुळात चिंता व्यक्त होत असून वजन काट्यांची स्वतंत्र तांत्रिक ऑडिट तपासणी, डिजिटल लॉगिंग प्रणाली आणि कडक देखरेख यंत्रणा लागू करण्याची मागणी पुढे येत आहे। कोरेगावात कायदा सुव्यवस्थेला तडे, माजी नगरसेवकाच्या जुन्या घरातच घरफोडी, पोलीस यंत्रणा कुचकामी। कोरेगाव शहरात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या आणि गुन्ह्यांच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे। गुन्हेगारांचा वाढता सुळसुळाट रोखण्यात पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण शाखा पूर्णपणे अपयशी ठरल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे। विशेष म्हणजे आता थेट माजी नगरसेवकाशी संबंधित घरावर चोरट्यांनी डल्ला मारत निर्भीडपणे चोरी केल्याची घटना समोर आली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलीस ठाण्यातून रविवारी सायंकाळी 5:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील दत्तनगर पोतेकर चाळ परिसरातील या घरात 22 ते 27 डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेख यांच्या जुन्या घरामागील भिंत कोसळून प्रवेश केला आणि कूलर, मशिनरी, ग्राइंडर, ड्रिल मशीन, लाकडी कपाटे, सिमेंटचे वाकडे आदी साहित्य लांबवले। या चोरी सुमारे 18,000 रुपये किमतीचा माल चोरट्यांनी साफ केला। संबंधित प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी रशीद अजीज शेख यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे। संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे की शहरातील तिन्ही बीट अंमलदार तात्काळ बदलणे अत्यावश्यक आहे, अन्यथा कोरेगाव गुन्हेगारीच्या तावडीत आणखी खोलवर सापडेल। वाढत्या घरफोड्या, चोऱ्या आणि दहशतीच्या घटनांमुळे नागरिकांना रात्री बाहेर पडण्यासही भीती वाटू लागली आहे। गुन्हेगार बिनधास्त तर पोलीस यंत्रणा मूकदर्शक असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। हवालदार राजू शिंदे तपास करत आहेत, मात्र वारंवार होणाऱ्या चोऱ्या उघडकीस न आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। कोरेगावातील कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे। आता तरी पोलीस प्रशासन जागे होईल का, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत।